खरं तर प्रकरण असं आहे की महिला यूट्यूबरला तिचा पती प्रवीणनं तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं। हे इतर कुणालाही कळू नये या भीतीनं महिला यूट्यूबर रवीनानं तिच्या प्रियकरासह तिचा पती प्रवीणची हत्या केली। पुढे काय झालं बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। पतीची हत्या केल्यानंतर तिनं मृतदेह 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्यात फेकून दिला। रवीनानं तिचा प्रियकर सुरेश सोबत मिळून प्रवीणचा स्कार्फनं गळा दाबून खून केला। जेव्हा दोघांनी मिळून त्याचा मृतदेह 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्यात फेकून दिला, त्यांचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आणि फुटेज पोलिसांसाठी एक महत्त्वाचा दुवा ठरले। त्यानंतर दोघांनाही अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं। फुटेजमध्ये असं दिसून आलं की प्रियकर बाईक चालवत होता आणि रवीना त्याच्या मागे बसली होती आणि तिच्या पतीचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून मध्यभागी ठेवण्यात आला होता। पण परतताना ब्लँकेट दिसलं नाही। पोलिसांनी ते पाहिल्यावर त्यांनी रवीनाला ताब्यात घेतला आणि तिनं कबूल केलं की तिने आणि तिच्या प्रियकरानं मिळून ही हत्या केली आहे। 2 बहिणी आणि एका भावामध्ये मोठी असलेली रवीना हिचं लग्न सुमारे 8 वर्षापूर्वी भिवानीतील गुज्जर की धाणी येथील रहिवासी प्रवीणशी झालं होतं। हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील प्रवीण हत्याकांडाबद्दल जाणून सर्वांना धक्का बसला। लोकांना इंस्टाग्रामवर अत्यंत सुंदर दिसणारी महिला यूट्यूबर रवीनाचे व्हिडिओ खूप आवडले, पण या सुंदर चेहऱ्यामागील एक काळं सत्यही समोर आलंय हे कळताच सर्वांना धक्का बसला। असं हे प्रकरण होतं।